ज्या प्रकारे माहिती मिळते त्यामध्ये सर्व प्रमुख नेते, महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्याशिवाय आपण बघितलं तर सपाचे रईस शेख असतील, माकपचे अजित नवले असतील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे, असे सगळे नेते एकत्रित शिवालय इथे येतील आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचं कार्यालय या ठिकाणी जातील आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी त्यांना भेटणार आहेत आणि हे दोन शिष्टमंडळ एकाच वेळी साधारणपणे 12:30 ते 1च्या दरम्यान भेटणार आहेत। आतापर्यंत जे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्या संदर्भात नेमकं पुढे राज्य निवडणूक आयोगाने काय केलं हा जाब तर विचारणार, त्याशिवाय काही शंका ज्या निर्माण झालेल्या आहेत त्यावर राज्य निवडणूक आयोग आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय करणार हे सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला विचारणार आहेत। आणि त्यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार तर काँग्रेसकडनं हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीला काँग्रेसच्या बैठकीत असल्यामुळे ते आजच्या या शिष्टमंडळात हजर राहू शकणार नाहीत। खरं तर राज ठाकरेंसंदर्भात जेव्हा हर्षवर्धन सपकाळांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितले की नवा बिडूची सध्या महाविकास आघाडीला गरज नाही आणि अगदी बरोबर आहे। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हे जरी नसले तरी हे दोन शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत, त्यामुळे काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान हर्षवर्धन सपकाळांच्या दिल्ली दौऱ्यावरती चेन्नीथला यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊयात। हमारे नेता श्री बाला साहब तोराट और वर्षा गायकवाड़ जाके उनके साथ जा करके इलेक्शन कमीशन के मिलेंगे। कल हर्षवर्धन सपकाल जी दिल्ली में एक मीटिंग के लिए जाना है, इसलिए वो नहीं आएगा। बाकी हमारे वरिष्ठ नेता और पूर्व मंत्री बाला साहब तोराट और मुंबई प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष वर्षा गायकवाड़ उसमें शामिल हो जाएगा। या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी माझा।